पोहोचली आहे असे असणारे बाळाजी तात्याबा डुमरे यांच्यासाठी जोरदार टाळ्या। हा विशेष सन्मान पुरस्कार शून्यातून शेती निर्माण करण्याचा यांना प्राप्त होतोय। अभिनंदन। द्राक्षाच्या उत्पन्नातून 50 एकर शेती केली। गेली 75 वर्षामध्ये जसं मला कळायला लागलं तसं मी सकाळी लवकर उठून दिवसभराच्या अगोदर आंघोळ करून पूजा करून उत्तर प्रदेशच्या भूमीमधून आलेले उमेश कुमार मिरची आणि केळे या उत्पन्नामध्ये अग्रेसर असं उत्पन्न ज्यांनी घेतलं। जोरदार टाळ्या। 2002 से कितनी करता हूँ। उमेश कुमार जी यूपी से बिलोंग करते हैं। यूपी में बहुत बढ़िया तरीके से खेती करते हैं। शेडनेट फार्मिंग है। साथ में साथ गन्ने का कुलगुरु जी उनके हाथ से हो रहा है। वाइस चांसलर LG सावंत सर उनके हाथ से हो रहा है। साथ से साथ नितिन जी बानुगडे पाटील उनके हाथ से हो। याच्यानंतरचा सत्कार कर्नाटक मधून आलेले जमखंडी बागलकोट पद्धतीने करतात। यांचा सत्कार माननीय कुलगुरू डॉक्टर PG पाटील साहेब, त्याचबरोबर माजी कुलगुरू डॉक्टर LG सावंत साहेब, त्याचबरोबर महानंद माने सर यांच्या उपस्थितीमध्ये होतं। तर त्या डाळिंबाच्या इतिहासामध्ये खरं तर तेल्यासारखा रोग असेल, डिंक्यासारखा रोग असेल, या रोगामध्ये बरेचसे शेतीचं नुकसान होत असताना डाळिंब शेती ज्यांनी टिकवून ठेवली असे बड्याच सरांचा सत्कार या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होतं। यानंतरचा पुढचा सत्कार आहे जळगाव जिल्ह्यातून रवींद्र शालिग्राम पाटील। रवींद्र शालिग्राम पाटील खरं तर जळगाव जिल्हा हा केळीसाठी प्रसिद्ध जिल्हा आहे आणि ह्या माननीय रवींद्र शालिग्राम पाटील यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे। इसके बाद गुजरात से जो प्रगतिशील किसान है उनका सम्मान होने जा रहा है। मैं उनको विनंती करता हूँ। मी 2011 शेती करते। मी इथं 2 वर्षाच्या पहिले संपर्क झाला। इनके बाद गुजरात से आनंद डिस्ट्रिक्ट से जो किसान उन्होंने गुलाब फूल की खेती करते हैं। फूल की खेती में प्रगतिशील काम उनका रहा है। बानुगडे पाटील सरांनी खरं सांगितलं की नियोजन कशा पद्धतीचं असतं। अद्रक पिकामध्ये गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये सातत्यानं 80 लाख रुपयापासून 1 कोटी रुपयाचं उत्पादन घेणारे शेतकरी अनिकेत यादव साहेब आहेत। यांचा सत्कार बानुगडे पाटील साहेबांच्या हस्ते, त्याचबरोबर PG पाटील साहेबांच्या हस्ते अद्रक पिकामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे।
याच्यानंतरचा सत्कार धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर या ठिकाणचे प्रगतशील शेतकरी द्राक्ष आणि भाजीपाला या पिकामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारे शेतकरी अण्णा बळीराम पवार यांचा सत्कार माननीय कुलगुरूंच्या हस्ते या ठिकाणी होत आहे। त्याचबरोबर पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता मानंद माने सर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होत आहे। त्यांना या सत्कारानिमित्त खूप खूप शुभेच्छा सर। सर्व सत्कार मूर्तींचा एक फोटो आपल्याला सर्व मान्यवरांच्या हस्ते ग्रुप फोटो आपल्याला घ्यायचा आहे सर्व सत्कार संपल्यानंतर। त्यामुळे सर्व सत्कार मूर्तींनी या ठिकाणीच थांबायचा आहे। यानंतरचा सत्कार पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सौ नीता गणपत काळे लिमोणे गावच्या शेतकरी। खरं तर यांचा प्रवास सुद्धा खडतर प्रवास आणि ह्या खडतर प्रवासातून दोन्ही मुलांना डॉक्टर बनवलं असे सपत्नीक गणपत काळे साहेब आणि नीता काळे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीची शेती द्राक्ष शेतीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सत्कार या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होत आहे। झाड खाली इसके बाद जो यूपी उत्तर प्रदेश से बरेली से बिलोंग करने वाले फहीम बेग हैं वो धान खेती में बहुत बढ़िया खेती करते हैं, सब्जी भी बहुत बढ़िया खेती करते हैं, खीरा का प्लांटेशन बहुत बढ़िया होता है। उनका सम्मान मान्यवर को हार से सम्मानित किया जाता है। मैं उनको विनती फक्त सांगा मी आता काय अडचण त्यांचे याच्यानंतरचा सत्कार नाशिक जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी वडनेर बोरेगावचे शेतकरी बापू भाऊसाहेब साळुंखे द्राक्ष पिकामध्ये उल्लेखनीय कामगिरी त्याचबरोबर पाण्याची बचत कशा पद्धतीने केली पाहिजे आणि शेती करत असताना औद्योगिक यांत्रिकीकरणाचा वापर कशा पद्धतीने केला गेला पाहिजे या पद्धतीनं पाणी वाचवा या संकल्पनेचं चांगल्या पद्धतीनं काम द्राक्ष शेतीमध्ये केलं। त्यासाठी त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी डॉक्टर कुलगुरू साहेब यांच्या हस्ते डॉक्टर पी.जी. पाटील साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे। धन्यवाद सर। इसके बाद मैं मंच पर बुलाना चाहूंगा कर्नाटक के मडिया जिले के कृष्णपेट के जिन्होंने अदरक में बहुत सी ऐसी खेती बनाई के बी प्रभाकरन, इनको सम्मानित किया जाता है। कर्नाटक राज्यामधील असणारे शेतकरी के बी प्रभाकर यांना सन्मानित केलं जात आहे ज्यांनी आलं या पिकामध्ये उत्कृष्ट अशी शेती करून आदर्श असा शेतकरी म्हणून बहुमान आज या ठिकाणी मिळवला आहे। के बी प्रभाकरन आणि विनंती असेल स्टेजच्या समोरच्या बाजूला आमचे कॅमेरामॅन त्यांच्या मागे जे उभे त्यांना वेळ तुम्ही बसून घ्या 2 मिनिटं। नाव पुकारल्याच्या नंतर वरती आहे। यानंतर सन्मानित केलं जात आहे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये पिंपळदरी या ठिकाणचे डाळिंब या उत्पन्नामध्ये असणारे अग्रेसर असं उत्पन्न घेणारे श्री राम सोपान रंधे यांना मंचावरती सन्मानित केलं जात आहे। माझी विनंती असेल आपण मंचावर यावं। सन्मानित होत आहे अहमदनगर जिल्ह्यामधील पिंपळदरी या नगरीतील डाळिंबामध्ये अग्रेसर असं उत्पन्न घेणारे राम सोपान रंधे। अभिनंदन। आणि यानंतर सन्मानित होत आहे जालना जिल्ह्यामधील नंदापूर या असणाऱ्या नगरीतील
द्राक्ष या शेतीमध्ये असणारे नैपुण्य मिळवलं, ज्यांच्या कुटुंबामध्ये बाल कीर्तनकार आहेत असे माननीय श्री संजय गणपत उबाळे यांना सन्मानित केलं जात आहे। मी विनंती करतो सन्मानित यांना आपण मंचावर यावं। या परिवाराचं वैशिष्ट्य म्हणजे या परिवारामध्ये एक बाल कीर्तनकार म्हणून अध्यात्माच्या माध्यमातून सेवा करण्याचं काम हे कुटुंब करत आहे। मी मंचावरील मान्यवरांना विनंती करतोय आपण मान्यवरांना पुरस्कारार्थी यांना सन्मानित करावं। इसके बाद सम्मानित करना चाहूंगा, मैं आमंत्रित करता हूं गुजरात स्टेट प्रेसिडेंट जिला आनंद आगाज यहाँ के केला उत्पादक किसान महेश भाई भूपेंद्र भाई पटेल। मैं आपको विनती करता हूं आप मंच पर आ जाइए। आइडियल फाउंडेशन पुरस्कृत आइडियल फार्मर अवॉर्ड 2024 यानंतर सन्मान होतात गुजरात राज्यामधील आगास्य नगरीमधील महेश भाई भूपेंद्र भाई पटेल। केळं ह्या पिकामध्ये असणारे त्यांनी अग्रेसर असं उत्पन्न घेतलंय, सन्मानित होतात। आणि मंचाच्या समोर असणारे बसलेल्या मान्यवरांना विनंती, प्रत्येक पुरस्कारार्थीसाठी एक छोटीशी टाळी वाजवत राहा विनंती असेल। आपण सर्वांनी जोरदार टाळ्या, प्रत्येकाच्या आनंदामध्ये आपण नक्की सहभागी व्हावं अशी विनंती असेल। आणि यानंतर मी विनंती करतोय वाशिम जिल्ह्यामधील आचल्य नगरीतील लसूण या असणाऱ्या पिकामध्ये अग्रेसर उत्पन्न घेणारे माननीय कुंडलिक जनार्दन जुनागरे यांना विनंती असेल आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचं आहे। विनंती असेल मान्यवरांना यानंतर सन्मान करायचे आपण वाशिम जिल्ह्यामध्ये आचल्य नगरीमधील कुंडलिक जनार्दन जुनागरे। जोरदार टाळ्या वाजवत राहा विनंती असेल। प्रत्येक सन्मानार्थी प्रत्येक पुरस्कारार्थी यांना आपण सन्मानित करतोय। मंचावरील मान्यवरांचे शुभ हस्ते हा 2024 चा आयडियल फार्मर अवॉर्ड पुरस्कार या ठिकाणी प्राप्त होतोय। माननीय कुंडलिक जनार्दन जुनागरे यांच्यासाठी जोरदार टाळ्या। आणि यानंतर सन्मानित होतात पुणे जिल्ह्यामध्ये रानमळा जेजुरी या ठिकाणचे अर्थातच सुगंधी असणारं गुलाब, या गुलाबाची अग्रेसर शेती करणारे माननीय बाळासाहेब काशीनाथ कुदळे यांना सन्मानित केलं जात आहे। सर्वांचं अभिनंदन। मी विनंती करतोय माननीय बाळासाहेब काशीनाथ कुदळे यांना। मंचावरील सर्व मान्यवर यांच्या शुभ हस्ते हे सन्मान या ठिकाणी प्रदान केले जात आहेत। यानंतर सन्मान होतोय द्राक्ष यामध्ये अग्रेसिव्ह असं उत्पन्न घेणारे योगेवाडी तालुका तासगाव जिल्हा सांगली या विभागातल्या असणाऱ्या महिला शेतकरीचा अर्थात श्रीमती मयुरी अमोल ढबळे यांना विनंती असेल आपण मंचावर यायचे। आपला सन्मान या ठिकाणी मंचावरील सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होतं।
फाउंडेशन पुरस्कृत सेव्ह ट्री सेव्ह अर्थ, अर्थातच वृक्ष वाचले तर पृथ्वी वाचेल अशा माध्यमातून या ठिकाणी सन्मान चिन्ह, एक वृक्ष, या ठिकाणी त्याचप्रमाणे प्रमाणपत्र, शाल आणि पुष्पगुच्छ या ठिकाणी सन्मानित केला जात आहे. यानंतरचा सन्मान जुन्नर तालुका पिंपळवंडी नगरीमध्ये द्राक्ष या पिकामध्ये अग्रेसर उत्पन्न घेणारे माननीय श्री संजय किसन वाघ यांना विनंती असेल आपण मंचावर यायचे. आपल्याला सन्मानित केलं जात आहे, विनंती असेल. मान्यवरांच्या शुभ हस्ते संजय किसन वाघ सहकुटुंब सहपरिवार प्रत्येक सन्मानातील प्रत्येक पुरस्कर्ते यांना सन्मानित केलं जात आहे. त्यामुळे प्रत्येकाचं योगदान तितकंच महत्वाचं आहे. शेती करत असताना कुटुंबाचा असणारा आधार तितकाच फार महत्वाचा आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवर, सर्व शेतकरी बांधव सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करत असताना या ठिकाणी सन्मानित होतात संजयजी किसन वाघ आणि अर्थातच महादेव शेठ वाघ यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. पुरस्कर्ते यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचं मनपूर्वक धन्यवाद. इसके बाद मैं आमंत्रित करना चाहूंगा मध्य प्रदेश के बुरहानपुर जिले के नायरा इस नगरी के वैभव जी प्रकाश जी महाजन, इनको मैं आमंत्रित करना चाहूंगा. यानंतर आपल्या मंचावरती येत आहेत मध्य प्रदेश नगरीमधील नायरा या नगरीमधील केळी या पिकामध्ये अग्रेसर उत्पन्न घेणारे वैभव प्रकाश महाजन यांना सन्मानित केलं जाते. आणि सन्मान करण्यासाठी या ठिकाणी मान्यवरांना विनंती असेल. मान्यवरांच्या शुभ हस्ते मध्य प्रदेश नगरीमधील असणाऱ्या शेतकऱ्याचा सन्मान होतोय. आणि यानंतर सन्मान होतोय नाशिक जिल्ह्यामधील बारोळे या असणाऱ्या नगरीमधील शून्यातून विश्व निर्माण करणारे एक आदर्श असं उदाहरण शिमला मिरची याचं अग्रेसर असं उत्पन्न घेणारे केशव एकनाथ जाधव यांना विनंती असताना आपण मंचावर यायचं आहे. आपला सन्मान होतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते, विनंती असताना आपण मंचावर यावं. फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व मान्यवर सर्वांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. मी विनंती करेन सहकुटुंब सहपरिवार आपण हा सन्मान स्वीकारावा. पुरस्कर्ते यांना विनंती, समोर आमचे कॅमेरामन आहेत त्यांची सूचना फक्त ऐका, विनंती. पुरस्कर्ते यांचं अभिनंदन. आणि यानंतर इसके बाद मैं आमंत्रित करना चाहूंगा कर्नाटक राज्य के एली मनोली इस नगरी के शिवकुमार रैयप्पा मन्नरवाल, आप मंच पर आ जाइए. यानंतरच्या असणाऱ्या शेतकऱ्याने ऊस या पिकामध्ये अग्रेसर असं उत्पन्न घेऊन आजचा हा पुरस्कार प्राप्त केलाय. मी आपल्यास विनंती करतो आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मान होणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी आयडियल फाउंडेशन यांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी करतोय. यानंतर सन्मानित होत आहेत अहमदनगर जिल्ह्यातील खेंदरवाडी या ठिकाणचे अर्थातच द्राक्ष पिकामध्ये अग्रेसर उत्पन्न घेणारे हरिचंद्र मधुकर जाधव, आपल्यास विनंती असेल आपण मंचावर यायचं आहे. आपला सन्मान होत आहे, सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. अहमदनगर जिल्ह्यामधील असणारे शेतकरी आहेत हरिचंद्र मधुकर जाधव. द्राक्ष ह्या पिकामध्ये अग्रेसर असं उत्पन्न त्यांनी घेतलंय. आणि यानंतर सन्मानित होणार आहे ज्या असणाऱ्या जिल्ह्यामध्ये नेहमीच दुष्काळाचं सावट असतं, तिथे सुद्धा शेतकरी मोठ्या कष्टानं उभं राहून पीक पिकवत असतो. अशा असणाऱ्या जिल्ह्यामध्ये अर्थातच जिल्हा संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये केळगाव ह्या नगरीमध्ये मिरची या पिकामध्ये अग्रेसर असं उत्पन्न घेणारे
माननीय श्री रघुनाथ ठाकुबा जाधव आपणास विनंती असेल आपण मंचावर यायचे आपला सन्मान होत आहे. आपल्याला 2024 आयडियल फार्मर अवॉर्ड पुरस्कार आयडियल फाउंडेशन पुरस्कृत हा 2024 चा सन्मान देऊन सन्मानित केला जात आहे. यानंतर सर्व पुरस्कार्थी यांचं अभिनंदन मनापासून धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व सन्मानार्थी यांचा सन्मान होत असताना यानंतर सन्मानित होत आहेत नाशिक जिल्ह्यामधील चिंचवाड आगार खुर्द या ठिकाणचे कांदा या पिकामध्ये अग्रेसर असं उत्पन्न घेणारे नाशिकची ओळख अर्थातच माननीय श्री निवृत्ती कारभारी गांगुर्डे यांना विनंती असताना आपण मंचावर यायचे आपला पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मान केला जातोय. सन्मानाचा आपण स्वीकार करावा अशी आपणास विनंती असेल. पुरस्कार्थी यांचं मनपूर्वक अभिनंदन. मंचावर सन्मानित होत आहेत निवृत्ती कारभारी गांगुर्डे. कांदा या असणाऱ्या पिकामध्ये अग्रेसर असं उत्पन्न घेणारे नाशिक जिल्ह्याची असणारी ओळख अर्थातच कांदा. आणि यानंतर सन्मानित होत आहेत वर्धा जिल्ह्यामधील मोर्चापूर सुकळी या ठिकाणचे अर्थातच कापूस या पिकामध्ये अग्रेसर उत्पन्न घेणारे माननीय प्रवीणजी रमेशरावजी उमाटे यांना विनंती असेल आपण मंचावर यायचं आहे. आपणास सन्मानित केलं जात आहे आयडियल फाउंडेशन पुरस्कृत आजचा असणारा आयडियल फार्मर अवॉर्ड 2024 चे मानकरी ठरत आहेत सर्व शेतकरी मंडळी आणि सन्मानित होत आहेत कापूस या असणाऱ्या पिकामध्ये अग्रेसर उत्पन्न घेणारे माननीय श्री प्रवीण रमेशराव उमाटे. जोरदार टाळ्या. खाली बसलेल्या मान्यवरांना विनंती असेल आपण टाळ्या वाजवायचं बंद करू नका. जेवढे तुम्ही टाळ्या वाजवाल तेवढ्या जास्त करून पुढच्या वर्षी तुमच्या पुरस्काराला आम्ही टाळ्या वाजवू. आणि यानंतर सन्मान केला जाईल नाशिक जिल्ह्यामधील कळवण तालुक्यातील भगनी या असणाऱ्या नगरीमधील कांदा उत्पादक शेतकरी श्री दत्तात्रेयराव गोविंद पवार यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. मंचावरील सर्व मान्यवरांचे शुभ असते. ज्येष्ठ असे शेतकरी यांना सन्मानित केले जाते. विनंती असेल सन्मानाचा आपण स्वीकार करायचे. सर्व मान्यवरांना प्रमाणपत्र सन्मान चिन्ह सेव्ह ट्री सेव्ह अर्थ या माध्यमातून एक वृक्ष देऊन सन्मानित केले जाते आणि त्याचप्रमाणे शाल देऊन. त्यामुळे विनंती असेल आयडियल फाउंडेशनचा एखादा सहकारी आला तर त्यांना आपण हे झाड घेऊन गेले ते लावलेलं दाखवा आपल्या बांधावरती. आणि यानंतर सन्मान होतोय आगळा वेगळा सन्मान अर्थातच सांगली जिल्ह्यामधील कवटे महाकाळ या नगरीमधील असणारे बोरगाव नगरीचे अर्थात जोडधंदा म्हणून ज्यांनी याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं दुग्ध व्यवसाय करणारे माननीय बजरंग पाटील विलासी पाटील यांना विनंती आपण मंचावर यायचंय. माननीय बजरंग दादा विलास पाटील दुग्ध व्यवसायामध्ये अग्रेसर असं उत्पन्न घेणारे शेतीचा पूरक व्यवसाय म्हणून या ठिकाणी यांना सन्मानित केले जाते. मंचावरील सर्व मान्यवरांचे शुभ असते सन्मान चिन्ह शाल वृक्ष आणि प्रमाणपत्र देऊन. पुरस्कार्थी यांना सन्मानित केले जाते. अभिनंदन. आणि यानंतर सन्मानित होतात पुणे जिल्हा इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी नगरीमधील केळी या पिकामध्ये उत्पन्न घेणारे माननीय श्री सचिन मधुकरजी सरडे आपणास सन्मानित केले जाते. या ठिकाणी मंचावरील सर्व मान्यवरांच्या शुभ असते. सन्मानित होतात सचिनजी मधुकरजी सरडे. और इसके बाद आमंत्रित करना चाहूंगा मध्य प्रदेश के काजल खेड़ी इस नगरी के होशंगाबाद जिले के मूंग एवं गेहूं अग्रेसर उत्पन्न लेने वाले लालजी राम मीना सर. यानंतर मंचावर येतात अर्थातच मध्य प्रदेश राज्यामधील होशंगाबाद जिल्ह्यातील असणारे मूग आणि गेहूं अर्थातच गहू या असणाऱ्या पिकामध्ये अग्रेसर उत्पन्न घेणारे माननीय श्री लालजी राम मीना यांना सन्मानित केले जाते. अर्थातच आयडियल फाउंडेशन पुरस्कृत आयडियल फार्मर अवॉर्ड पुरस्कार 2024 या माध्यमातून आपल्याला सन्मानित केले जाते.
2024 मधील सन्मानित होणारे हे असणारे मध्य प्रदेश या राज्यामधील असणारे लालजीराम मीना. आणि यानंतर सन्मानित होत आहेत नाशिक जिल्ह्यामधील सिन्नर तालुक्यातील सुळेवाडी या नगरीचे असणारे टोमॅटो ह्या पिकामध्ये अग्रेसर उत्पन्न घेणारे माननीय तानाजी किसन निकम. विनंती असेल या ठिकाणी आपण मंचावर यायचे. पुरस्कारार्थींचं धन्यवाद, अभिनंदन. यानंतर सन्मानित होतात तानाजी किसन निकम यांना विनंती आहे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंचावर यायचं. विनंती आहे पुरस्कारार्थी यांना विनंती. सन्मानित होतात सुळेवाडी या नगरीमधील टोमॅटो अग्रेसर उत्पन्न घेणारे तानाजी किसन निकम यांना सन्मानित केलं जात आहे. इसके बाद आमंत्रित करना चाहूंगा तेलंगाना राज्य के कपास इस पीक में लेने वाले आदर्श शेतकरी एम बसवैया. धन्यवाद पुरस्कारार्थी यांचं मनापासून. आणि मी यानंतर विनंती करतो तेलंगणा या राज्यातील असणारे मुरचरखम या नगरीमधील कापूस यामध्ये अग्रेसर उत्पन्न घेणारे एम बसवैया यांना सन्मानित केलं जात आहे. मी आपणास विनंती करतोय पुरस्कारार्थी यांना विनंती असेल पुरस्कार मिळाल्याच्या नंतर आपण जास्त वेळ घेऊ नये कृपया विनंती आहे. आणि यानंतर सन्मानित होतात पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी नगरीमधील भाजीपाला आदर्श असे अग्रेसर उत्पन्न घेणारे माननीय बाबाजी बबन टेमकर यांना विनंती असताना आपण मंचावर यायचे. आपला सन्मान होतोय. विनंती असताना आपण मंचावर यावं. सन्मानित होतात आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी नगरीमधील भाजीपाल्याचं अग्रेसर असं उत्पन्न घेणारे माननीय श्री बाबाजी बबन टेमकर. सर्व पुरस्कारार्थ्यांना विनंती आपण कुठे जायचं नाहीये. सर्वांचा एक ग्रुप फोटो या ठिकाणी घेतला जाणार आहे त्यामुळे कृपया विनंती आहे. यानंतर सन्मानित होत आहेत जालना या जिल्ह्यामधील धारण कल्याण या नगरीमधील द्राक्ष उत्पादक माननीय बाबासाहेब कान्होजी उगले. मी माननीय मानगुडे साहेब यांना विनंती करतोय नितीनजी मानगुडे पाटील आपण केंद्रस्थानी थांबावं. विनंती आहे. द्राक्ष उत्पादक श्री बाबासाहेब कान्होजी उगले. सन्मानित होतात जालना जिल्ह्यामधील धारण कल्याण नगरीतील बाबासाहेब कान्होजी उगले यांना सन्मानित या ठिकाणी केलं जात आहे. विनंती असेल आमचे फोटोग्राफर मंडळी पुढे उभे आहेत त्यांच्याकडे चेहऱ्यातून आपण थांबायचे कृपया विनंती असेल. यानंतर पुरस्कार मिळतोय पुणे जिल्हा जुन्नर नगरीमधील पिंपरी पेंढार या नगरीचे अग्रेसर द्राक्ष उत्पादक शशिकांत कारभारी गाडगे यांना विनंती असेल आपण मंचावर यायचे. आपल्यास सन्मानित केलं जाते मंचावरील सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते. पुरस्कारार्थी यांचा मनपूर्वक धन्यवाद. विनंती आहे. यानंतर माननीय अग्रेसर द्राक्ष उत्पादक शशिकांतजी कारभारी गाडगे यांना विनंती असेल आपण मंचावर यावं. आपला सन्मान होतोय. यानंतर सन्मानित होतात अति पर्जन्यमान असणाऱ्या विभागामध्ये जिकरीनं आपलं धान अर्थातच पिकवणारे अर्थात भाताची शेती आदर्श अशी करणारे
कोल्हापूर नगरी, राधानगरी तालुक्यातील आवळी बुद्रुक या ठिकाणचे भात या पिकामध्ये अग्रेसर उत्पन्न घेणारे माननीय अशोक शेठ बंडवंत कवडे यांना विनंती असते आपला सन्मान या ठिकाणी होतोय. आयडियल फाउंडेशन पुरस्कार, आयडियल फार्मा अवॉर्ड पुरस्कार 2024 या माध्यमातून आपल्याला सन्मानित केला जाते. सन्मानाचा आपण स्वीकार करण्यासाठी मंचावर घ्यायचे. मंचावरील सर्व मान्यवरांचे शुभ असते. सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, वृक्ष देऊन आणि शाल देऊन सर्व शेतकरी मंडळी सन्मानित होत आहेत. मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि यानंतर येतात मंचावरती अहमदनगर जिल्ह्यामधील शिंगवे नाईक या नगरीमध्ये मिरची या पिकामध्ये अग्रेसर उत्पन्न घेणारे चंद्रकांत दादा दत्तात्रय काळे यांना विनंती असताना आपण मंचावर यायचं आहे. आयडियल फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला सन्मानित केले जात आहे आणि हा सन्मान होतोय सर्व शेतकरी बांधवांचा. आणि या ठिकाणी सन्मान होतोय चंद्रकांत दत्तात्रय काळे मिरची या पिकामध्ये अग्रेसर उत्पन्न घेणारे अहमदनगर जिल्ह्यामध्ये शिंगवे नाईक या नगरीचे हे दाम्पत्य आहे. सहकुटुंब सहपरिवार सन्मान होतोय आणि यानंतर सन्मान होतोय पुणे जिल्हा इंदापूर बोरी या नगरीमधील देवकाते देवकाते. माननीय आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रक मी दीपकजी काळेसाहेब यांना विनंती करते आपण मंचावर यायचं. आजच्या कार्यक्रमाचं पुरस्काराचं वाटप या ठिकाणी संपन्न झालं मोठ्या उत्साहामध्ये. 2024चा पुरस्कार मोठ्या उत्साहात संपन्न झाला आणि आपल्या सर्वांचा आभार मानण्याची जबाबदारी मी बाळासाहेबजी जाधव यांना विनंती करतोय. आलेले सर्व शेतकरी बांधव, सर्व मान्यवर यांचा आपण आभार या ठिकाणी व्यक्त करावं विनंती. उपस्थित सर्व शेतकरी बांधव व मान्यवर यांचे प्रथम स्वागत. यानंतर जे उपस्थित सर्व शेतकरी बांधव व मान्यवर यांच्या आजच्या कार्यक्रमाला जी उपस्थिती दाखवली आणि आजच्या कार्यक्रमाचा मान सन्मान वाढवला त्याबद्दल सर्व शेतकरी